नारायण ढो 14 कोटी रुपयाचा प्रकल्प आपण मंजूर केला। त्याच्यानंतर 2008 साल उजाडलं, नारायण ढो परळी 448 कोटीला मान्यता दिली। परत 2008 लाच सुधारित मान्यता 1010 कोटीला दिली आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारने 505 कोटी आणि केंद्र सरकारने 505 कोटीची जबाबदारी स्वीकारली। एकूण अंतर होतं 261 किलोमीटर। आजपासून आपण 168 किलोमीटर काम सुरू करतोय। त्यापैकी नवीन जी सुरुवात आहे ती 68 किलोमीटरची आहे। 2020 साल उजाडलं, 2538 कोटी सुधारित मान्यता। 2024 उजाडलं, 4800 कोटीची मान्यतेचा प्रस्ताव सादर आहे। आतापर्यंत 2300 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने आणि 2500 कोटी रुपये रेल्वेनी अशा पद्धतीने खर्च केलेले आहेत आणि जानेवारी 2026 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं प्रस्तावित आमच्या रेल्वे विभागाने केलेलं आहे। मी त्याकरता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं, रेल्वे मंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो की त्यांनी या सगळ्या गोष्टी मनावर घेतल्यामुळं 95-96 मध्ये सुरू झालेलं काम जवळपास 30-35 वर्षांनी पूर्ण होत आहे। खरं बीडकरांनी पण एकदा आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे की इतक्या वर्ष जर आपण कामाला लावू लागलो तर याच्यात एक पिढी गेली, अख्खी एक पिढी गेली। एवढा विलंब लागून चालत नाही। अलीकडे तर मंत्रिमंडळात आमच्या मीटिंग असतात त्यावेळेस मुख्यमंत्री नेहमी सांगतात, अधिकारी म्हटले की या कामाला 5 वर्ष लागतील, ते म्हणतात अजिबात नाही, 3 वर्षात करा। आता नवी टेक्नॉलॉजी आलेली आहे, आता AI तंत्रज्ञान आलेलं आहे, आता मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झालेलं आहे। पूर्वीचा काळ आणि आताचा काळ जमीन आसमानाचा अंतर आहे। मनात जर ठरवलं, इच्छाशक्ती असेल तर काही घडू शकतं, फक्त त्यामध्ये इच्छाशक्ती दाखवली पाहिजे। आज मला या बीड आणि अहिल्यानगरच्या रेल्वेचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्र्यांनी केला। मी मुख्यमंत्र्यांना म्हणलं की 17 सप्टेंबर इथं 2 दृष्टीनं हा महत्त्वाचा दिवस आहे। एक तर एकच तारा समोर आणि पायतळी अंगार अशा ध्येयधुद्ध भावनांनी ज्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामासाठी जीवाची बाजी लावून त्या काळामध्ये तुरुंगवास भोगला, हौतात्म्य पत्करलं, अशा सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सेनानींनी आणि वीरांगणांना आदरांजली मी सुरुवातीलाच अर्पण करतो। आपल्या सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या मनापासून शुभेच्छा देखील देतो। देशाचे आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आज वाढदिवस। मगाशी तुम्ही मोदी साहेबांचे विचार, त्याच्यामध्ये स्वस्थ नारी सशक्त परिवार याकरता देश पातळीवर हा कार्यक्रम साजरा केला। मध्य प्रदेशमध्ये धार म्हणून जे शहर आहे तिथून त्यांनी त्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे संपूर्ण देशाकरता। आणि देशाचे पंतप्रधानांचा वाढदिवस सुद्धा आहे। त्या निमित्तानं मी त्यांना देखील महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं, बीड जिल्ह्याच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो। त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना देखील करतो। त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधूनच आज राज्य शासनाने अनेक उपक्रम याला शुभारंभ पण केलेला आहे। ही पण महत्त्वाची बाब आहे। आज आपल्या संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला मुख्यमंत्री तिथं येत असतात, झेंडावंदन करत असतात, सगळ्यांच्या हुतात्म्यांना आदरांजली वाहत असतात। आणि मी त्यांना म्हणालो की त्याच दिवशी जर आपण ह्याचं उद्घाटन करू शकलो, ह्याला हिरवा झेंडा दाखवू शकलो तर ते जास्त चांगलं घडेल। कारण पंतप्रधानांचाही वाढदिवस आणि आपल्या मराठवाडा मुक्ती संग्रामाचाही महत्त्वाचा दिवस, त्यांनी पण ते मान्य केलं आणि त्याच्यामुळं आजचा हा दिवस बीड आणि अहिल्यानगर वासियांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा अशा प्रकारचा क्षण आहे। आज खऱ्या अर्थाने बीड जिल्ह्यातील नागरिकांनी अनेक वर्षापासून पाहिलेली स्वप्नांची पूर्तता होते। या नवीन रेल्वेच्या शुभारंभाच्या निमित्तानं मी बीड आणि माझ्या अहिल्यानगर या भागातल्या तमाम जनतेचं अभिनंदन करतो।
या कार्यक्रमाला आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि रेल्वेचे अधिकारी पण उपस्थित आहे. तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी मुख्यमंत्र्यांचं पण आपल्या सर्वांच्या वतीनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो. जे रेल्वे खात्याचे अधिकारी आलेले आहेत बाहेरनं, त्यांचंही मी मनापासून बीड जिल्ह्याच्या वतीनं पालकमंत्री म्हणून स्वागत करतो. राज्याच्या सर्वांगीण विकासामध्ये मराठवाडा विभागातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक विकासाचं योगदान हे उल्लेखनीय राहिलेलं आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळांचा समृद्ध वारसा लाभलेली ही संतांची भूमी खऱ्या अर्थानं विकासाकडे वाटचाल करते असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. मराठवाड्याच्या रेल्वेच्या इतिहासात आजचा दिवस हा स्वर्णिम त्याच्यामध्ये दिवस आहे. हा मार्ग केवळ 2 जिल्ह्याला जोडणारा नाही आहे, तर लाखो लोकांच्या स्वप्नांना जोडणारा आहे. आणि इथं आपल्याला थांबायचं नाही. आज पहिल्यांदा ही रेल्वेला मुख्यमंत्र्यांनी हरी झेंडी दाखवल्यावर आजच्या दिवशी फक्त मोफत प्रवास करायचा आहे. परत